पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झालेला आहे। पुणे रेल्वे स्थानकासमोर असलेला महात्मा गांधींचा पुतळा आणि या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रयत्न झालाय। कोयता घेऊन विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। सूरज शुक्ला असे या माथेफिरूचं नाव आहे। हा माथेफिरू पुतळ्यावर कोयता घेऊन चढलेला होता। त्याच दरम्यान रेल्वे पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच या माथेफिरूला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न पुणे रेल्वे स्थानकासमोर हा सगळा प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी माथेफिरूला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती आहे? खरं तर काल रात्री हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे। शुक्ला नावाच्या एका व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे आणि त्याची चौकशी आहे ती केली जात आहे। नेमकी ही व्यक्ती कोण आहे, कुठून आलेली होती याचा सुद्धा तपास आहे तो केला जाणार आहे। पण हातामध्ये कोयता घेऊन ही संबंधित व्यक्ती आहे ती पुणे स्टेशन समोरील असलेल्या महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्या वर चढलेली होती आणि त्यानंतर तिथले जे रेल्वे पोलीस होते ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतलेला आहे। हातामध्ये त्या व्यक्तीचा कोयता सुद्धा दिसतोय। सध्या तरी महात्मा गांधीजींचा पुतळा होता, त्याची जी खालची जी भिंत होती त्याची फरशी आहे ती सुद्धा या इसमाने तोडलेली आहे आणि त्यामुळे नेमका हा प्रकार कशातून घडलेला आहे, ती व्यक्ती खरंच माथेफिरू आहे का याचा सुद्धा तपास आहे तो सध्या पोलिसांकडून केला जाणार आहे। पण या संपूर्ण घटनेवरून मात्र आता हाच मुद्दा खरं तर तुम्हाला विचारायचा होता। या सगळ्या प्रकरणी त्या व्यक्तीची बॅकग्राऊंड काही लक्षात येते का? ही व्यक्ती कोणत्या पार्श्वभूमीची होती, कुठून आलेली होती, काय बॅकग्राऊंड आहे या व्यक्तीचं? सध्या तरी या व्यक्तीचं बॅकग्राऊंड आहे ते समजत नाहीये, पण भगवे कपडे घालून ही व्यक्ती आहे ती आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळेच ही व्यक्ती कोण आहे आणि कुठून आलेली आहे, पुण्यातीलच ही व्यक्ती आहे का याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय आणि महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती माथेफिरू आहे का याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय। अगदी काही वेळानंतर याबाबतची माहिती आहे ती सुद्धा समोर येऊ शकते। पण या संपूर्ण घटनेवरून मात्र काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे। पुण्यात थोड्याच वेळात काँग्रेसचं याच पुणे स्टेशनच्या आवारामध्ये आंदोलन होणार आहे आणि निषेध आंदोलन काँग्रेसचं असणार आहे आणि ज्या व्यक्तीनं हे सगळं कृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात कठोर कारवाई करायची मागणी ही काँग्रेसने सुरू केलेली आहे आणि त्याच्याच निषेधार्थ आता काँग्रेसचं काही वेळानंतरच या आवारात आंदोलन होणार आहे। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा लावण्यात आलेला आहे। पण ही शुक्ला नावाची व्यक्ती नेमकी कोण आहे? तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा, तुमच्याकडून अपडेट घ्यायचंय या सगळ्या संदर्भात। पण या सगळ्या विषयी बोलण्याकरता रवींद्र दंगेकरजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रवींद्रजी, काय घडतंय हे पुण्यात? ज्या व्यक्तीने हा प्रकार केला त्या व्यक्तीचा निषेध केला पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे। पण त्यांनी का केलं, कोणासाठी केलं याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे। ह्याच्यामध्ये काय रवींद्रजी, तुम्ही या सगळ्या संदर्भात काही चौकशी केली आहे का? तुमच्यापर्यंत काही अधिक माहिती पोहोचते का? ही व्यक्ती कोण आहे, कुठून आलेली होती, का हे कृत्य करण्यात आलं, या सगळ्याविषयी काही अपडेट पोहोचलंय? नाही, माझ्याकडे मला कळलं की अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे, तो निंदनीय आहे आणि ज्या व्यक्तीने केला हा शुक्ला नावाचा काहीतरी नाव येतं असं मी ऐकलंय, पण त्याची पूर्ण अजून माहिती माझ्याकडे आली नाही। मी रात्री फोन केला होता पण संबंधित अधिकाऱ्यांकडे माझं बोलणं झालं नाही। पण जो व्यक्ती असा असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, त्याची मानसिकता तपासली पाहिजे, तो कुठल्या भूमिकेतून त्यांनी हे केलं असेल ते जरा शोधलं पाहिजे व त्याचा पूर्ण तपास करून त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देशाचं आपला आदर्श व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी हे देशासाठी आयुष्याचं योगदान या देशासाठी आणि जगामध्ये त्यांचे पुतळे त्यांची जगामध्ये आणि आपण पोलीस यंत्रणा अखेरच्या अंतर किंवा पोलीस रेल्वे स्टेशनवर सातत्याने वावर असतो, पण अशा वेळेला या पुतळ्यापाशी जाऊन अशा पद्धतीचा प्रकार करणं की धाडसी काम करणारा हा जो शुक्ला आहे त्याची भूमिका तपासली पाहिजे।
अगदी रवींद्रजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. अमोल, या सगळ्या प्रकरणी आता आंदोलन सुद्धा केलं जात आहे. रेल्वे स्थानकचा हा सगळा परिसर आहे. या सगळ्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नेहमीच बंदोबस्त असतो. CCTV कॅमेऱ्याची नजर असते, निगराणी राखली जाते. तरी देखील असे हे प्रकार घडतायत, हे निश्चितच चिंताजनक म्हणायला हवेत. अमोल, या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा जोडले गेलेले आहेत. अतुलजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? अतिशय संतापजनक असं हे कृत्य आपण पाहतोय. हे अतिशय संतापजनक कृत्य आहे आणि याच्या मागला विचार आपण समजला पाहिजे. ज्या देशामध्ये गांधी हत्या करणाऱ्या गोडसेची पूजा होते, पंडित गोडसे म्हटलं जातं, त्याचं मंदिर बांधलं जातं, हा विचार जो जिवंत आहे ना, या विचाराने लोक उभे केलेली आहेत द्वेषानं, आणि त्यांच्यामध्ये द्वेष जो आहे तो भरलेला आहे सत्यासाठी आणि मानवतेचा विचार करणाऱ्या गांधींच्या बाबतीत. आणि मग त्याच्यामध्येच प्रेरित होऊन अशा पद्धतीचं घृणास्पद कृत्य जे आहे ते घडत असतं. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार अशा पद्धतीचं विष पेरणारे लोक आहे, आणि ते कोण आहे सगळ्या जनतेला माहिती आहे. गांधी तर कधीच सामाजिक, जातीय, धार्मिक असा कुठल्याच गोष्टीच्या पाठीशी उभे राहिले नाही. गांधीजी तर नेहमी मानवतेच्या पाठीशी, सत्याच्या पाठीशी, सर्वांना सोबत घेऊन जाणारे, भारतीयत्वासाठी लढणारे, म्हणूनच आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. तर त्यांचा शिरच्छेद करण्याची इच्छा होते. हा कोणता विचार पसरवला, कोणतं विष पसरवलं आणि कोणी पसरवलं, हे ज्यांनी पसरवलं ना त्यांना पण त्याची किंमत चुकवावी लागणार आहे. कारण शेवटी द्वेषाचा अंत काय होतो? द्वेषाचा अंत स्वतःच्याच अंतामध्ये होत असतो. त्यामुळे हे जे आहे या सगळ्या गोष्टीचं कॉग्निझन्स वरिष्ठ नेत्यांनी घेतलेलं आहे, अगदी अगदी महाराष्ट्र अतुलजी. प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतलेलं आहे, आणि याच्या संदर्भामध्ये जे आहे ते आंदोलन उभं राहील. अगदी अतुलजी, मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर प्रतिक्रियेकरता, या सगळ्याविषयी बोलण्याकरता. विजय वडेट्टीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वडेट्टीवारजी, हा सगळा मुद्दा आज अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण पुण्याचा रेल्वे स्थानकाचा हा सगळा परिसर, CCTV कॅमेराची नजर असते, बंदोबस्त असतो पोलिसांचा. तरी देखील अशा जर घटना घडत असतील तर हे निश्चितच चिंताजनक म्हणायला हवं. तर राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची विडंबना करणं हे म्हणजे हा राष्ट्रद्रोह आहे. ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य मिळालं, ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर या देशासाठी कष्टा खाल्यात आणि ज्या विचाराने त्यांचा खून केला, तरी पण त्यांनी त्याचा विरोध स्वतः आयुष्यात आपल्या मूल्यांना जपून आणि या देशासाठी समर्पित जीवन जगणारे महात्माजींच्या पुतळ्यांना, ज्यांनी आयुष्य शांतिप्रिय आयुष्य, ज्यांचं आयुष्य म्हणजे अहिंसेचं आयुष्य, संपूर्ण अहिंसावादी आयुष्यात विचार जपलाय, अशा महात्मा गांधींच्या पुतळ्यांना याला विडंबना करणं म्हणजे हा फार मोठा देशद्रोह आहे. आणि अशा व्यक्तीवर त्वरित कारवाई झाली पाहिजे. कोण हा देशद्रोही विचाराचा माणूस आहे, त्याला सगळ्या त्या परिसरामध्ये पूर्ण व्यवस्था आहे. माणसाला तिकडे पकडण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी कुठलीही अडचण नाही. शासनाने त्या संदर्भात पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. अन्यथा सभागृहामध्ये या सरकारला आम्ही विचारू आणि आम्हाला कडक असं आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. याची जबाबदारी सरकारची राहील. या सगळ्या प्रकरणी वडेट्टीवारची एका व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे. तो माथे फिरू असल्याचं देखील कळतंय, पण या सगळ्या संदर्भात अद्याप सुस्पष्टता नाहीये. नाही, महात्मा गांधींचा खून करणारा सुद्धा माथेफिरूच होता आणि पुतळ्यांची विडंबना करणारे सुद्धा माथेफिरूच आहे. माथेफिरू म्हणून सोडता येणार नाही. तो का केलाय माथेफिरू सांगायचा, वेळा सांगायचा, तो मेंटली डिसऑर्डर सांगायचा, हे सगळे धंदे सोडून त्याची तपासणी योग्य केली पाहिजे. आणि त्यांनी का त्या पुतळ्यांना हात लावला, काय त्याच्या डोक्यात आहे, विष पेरला गेलाय, कोणी विष पेरला आहे, त्या डोक्यात विष कोणी घातलाय, हे पण चौकशी झाली पाहिजे. आणि माथेफिरू म्हणून सोडता कामा नये, कडक कारवाई व्हावी अशी आमची सरकारला विनंती आहे. अगदी विजय वडेट्टीवारजी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत पाटीलजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? अतिशय सुरक्षित असलेला खरं तर हा भाग मानला जातो, पण या ठिकाणी मात्र असे जर प्रकार घडत असतील तर मात्र चिंता व्यक्त होतीये.
नाही नाही, घटना जी घडली आहे ती चिंताजनकच आहे, फक्त त्याच्या खोलामध्ये जायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की घटना जी घडली त्याचं वरचं स्वरूप पाहून लगेचच ऍक्शन रिॲक्शन सुरू करतो आणि मग फायनली असं लक्षात येतं की काहीतरी वेगळंच आहे. मला वडेट्टीवार म्हणतात ते मान्यच आहे की मनोविकृत आहे म्हणून सोडून द्या, असं करू नये. पण मग तो मनोविकृत आहे का कोणी त्याला योजनापूर्वक सांगितलंय की समाजामध्ये काही अनरेस्ट असंतोष निर्माण व्हावा म्हणून हे तू कर, त्याचा नीट शोध घेतला पाहिजे आणि पोलीस प्रशासन ते करेल. रहदारीचा तो भाग आहे जरी मान्य असलं तरी अशा प्रकारची प्रत्येक घटना ही ऑब्झर्व म्हणजे एक बरं आहे की पूर्ण शहरभर सीसीटीव्हीचं नेटवर्क आहे. एव्हाना ते कळलंही असेल की कोणी केलं काय केलं, अटक झालेली आहे मला मान्य, पण त्याच्या शेवटापर्यंत जायला लागेल. अगदी चंद्रकांत पाटीलजी या सगळ्या मुद्द्यावर वडेट्टीवार सुद्धा आपल्याशी बोलतायत. ते सुद्धा आपल्याबरोबर फोन लाईनवरून आता जोडले गेलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणी वडेट्टीवार जे बोलले ते मी ऐकलं, तेच अगदी, मी म्हणतोय. अगदी. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की तो माथेभिरू आहे, त्याला काय कळत आहे असं सोडून न देता त्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे. प्रशासन त्याच्या खोलामध्ये जाईल. पुण्यामधली आपली पोलीस यंत्रणा ही खूप सतर्क आहे. सीसीटीव्हीचं नेटवर्क मोठं आहे, AI बेस ते आहे. अगदी त्याचं विश्लेषण होईल. अगदी धन्यवाद चंद्रकांत पाटीलजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आणि विजय वडेट्टीवार तुमचे देखील आभार. तुम्ही आमच्या सगळ्या संदर्भात अपडेट दिली, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण पाहतोय पुणे रेल्वे स्थानकावरील हा सगळा धक्कादायक प्रकार. या सगळ्याविषयी बोलण्याकरता सचिन सावंत आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. सचिनजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्या मुद्द्यावर? आता चंद्रकांत पाटील यांनी देखील संवाद साधलेला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की निश्चितच या सगळ्या संदर्भात गंभीर पावलं सरकारच्या वतीनं उचलली जातील आणि कडक कारवाई केली जाईल. बहुतांश वेळा आपण पाहतो की सरकारकडनं जे बोललं जातं ते बोलाचा भात आणि बोलाची कडी असते. कारण गोडसेवादी जे आहेत ते त्यांच्या विचारांना खतपाणी घालण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाकडनंच होत असतं. तिथेही बाहेरही गोडसेवादी काही आहेत आणि सरकारमध्येही काही बसलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ही विटंबना महात्मा गांधीजींची विटंबना कधी होऊ शकत नाही. त्यांचा विचार कधी त्या ठिकाणी त्याची विटंबना होऊ शकत नाही. देशाची विटंबना आहे खऱ्या अर्थानं, मान खाली काढणारी घटना आहे. आणि हे जे लोक आहेत ते कोण आहेत आणि त्यांच्या विचारांना खाद्य कोण पुरवतं हे जनता आता ओळखते. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला पंतप्रधान इथं म्हणजे त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून काय बोललं जातं, कशा पद्धतीचे विचार केले जातात हे त्याला रोखत नाहीत. परंतु जगासमोर जाताना मात्र गांधीजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला हा जो विरोधाभास आहे हा तो भारतीय जनता पक्षाच्या करणी आणि कृतीमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्याच्यावरती कारवाई निश्चित झाली पाहिजे. आमची अपेक्षा आहे की तात्काळ होईल, तेवढी तरी पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी. आणि मात्र ह्या लोकांना कोण खाद्य पुरवतं याचं आत्मचिंतन भाजपनं देखील करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या या एकंदरच धर्मांध विचारानं काय होतंय देशामध्ये हे याचं प्रतिरूप आहे. अगदी सचिनजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण पाहतोय या सगळ्यावर आता सरकारच्या वतीनं लवकरात लवकर पावलं उचलावीत अशी मागणी आता काँग्रेसच्या वतीनं केली जाते. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा आता काँग्रेसनं दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.